हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मृदा व जलसंधारण विभागामध्ये 8,767 जागांच्या आकृती बंधाला संबंधित विभागाने आणि संबंधित जे उच्चस्तरीय समिती आहे त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळं मोठी भरती होणार आहे आणि जाहिरात यायची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात आणि ऑफिशियल अशी ती माहिती आहे. माहिती अधिकारातून मिळालेली माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. बी पब्लिकेशन पुणे यांनी स्टेट बोर्ड हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पंचायत राज, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण आणि अद्ययावत चालू घडामोडी 2025 यांची माहिती दिलेली आहे. हा जो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर मेसेज करा, माझं नाव सांगा. डिस्काउंटमध्ये तुम्हाला घरपोच पुस्तक मिळून जाईल. तसंच फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशन पुणे यांनी स्टेट बोर्ड हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, एका विद्यार्थ्यांनी माहितीचा अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये काय उत्तर दिले ते पहा. महोदय, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपल्या संदर्भाधीन अर्जान्वये आपण 8,767 पदांमध्ये कोणती पदे आहेत याबाबतची माहिती मिळण्याबाबत विनंती केली आहे. म्हणजे पहा, मृदा व जलसंधारण विभागामध्ये एकूण 8,767 जागा आहेत. तर त्यामध्ये कोणती पद आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पुढे काय आले पहा. या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मृदा व जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली आहे. म्हणजे ऑलरेडी काय केलेलं आहे, तर मृदा व जलसंधारण विभागाचा जो सुधारित आकृतीबंध आहे त्याला उच्चस्तरीय सचिव समितीनं मान्यता दिलेली आहे. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे. म्हणजे हा जो नवीन आकृतीबंध आहे त्या आकृतीबंधानुसार नवीन GR, शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित करण्याची कार्यवाही म्हणजे प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल भरती होणार का? तर हो, होणार. नवीन जाहिरात काढायची म्हणूनच हा नव्यानं आकृतीबंध तयार केला जात आहे आणि मग तो प्रसिद्ध झाला की एक पायरी पूर्ण झाली, मग त्याच्या पुढे त्याला मान्यता मिळवणं वगैरे सगळ्या गोष्टी असतात आणि मग इंटरनल ती जाहिरात काढण्याची प्रोसेस सुरू होईल आणि जाहिरात येईल. पण जाहिरात लगेच येईल का? नाही. साधारणपणे 1.5 ते 2 महिने लागतील जाहिरात यायला. पण जे कोणी WRD म्हणजे मृदा व जलसंधारण विभागाच्या परीक्षेची तयारी करत असतील त्यांनी अभ्यास सुरू ठेवा. कारण परीक्षा आल्यानंतर वेळ मिळत नाही. लगेच परीक्षा होते 1.5 ते 2 महिन्यात किंवा फार फार 2.5 महिन्यात. तेवढ्या वेळामध्ये अभ्यास होत नसतो. तर ज्यांना खरोखर नोकरी मिळवायची आहे त्यांनी आत्तापासून अभ्यासाला लागा. जाहिरात येणारच आहे आणि फक्त याच विभागाची नाही, बऱ्याच विभागाच्या जाहिराती येणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये मला एवढीच माहिती द्यायची होती आणि हे तर एकूण 8,767 जागांसाठी जाहिरात येईल का? असं काही नाही, त्यापेक्षा कमी पण जागा असू शकतात. परंतु जाहिरात येणार आहे हे महत्त्वाचं आहे आणि आकृतीबंध प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या जागा भरल्या जाणार आहेत वगैरे त्या सगळ्या गोष्टींची माहिती कळून जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.